नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड, नारळ संशोधन केंद्र जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे आहे ते पालघर इथे आहे. तर त्यांची एक भन्नाट स्कीम आहे. माझेच एक शेतकरी मित्र अ, इथं भिगवणच्या साईडचे, त्यांना नारळ लागवड करायची होती. मलाही या बाबतीमध्ये माहिती नव्हतं. पण त्यांना मी तिथला कॉन्टॅक्ट दिला होता. तर त्यांनी काहीतरी 200 रोपं तिथून घेतली होती. तर मित्रांनो, त्यांनी मला आज त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं, की त्यांची अशी एक स्कीम आहे, की ते आपण त्यांच्याकडनं ₹120 तिथे रोप मिळतं आणि त्याचं ते आपल्याला पक्कं बिल देतात. तर त्या बिलाची विषय असा आहे पुढे, की त्यांचे लोक आपण नारळ लागवड केल्यानंतर पाहणी करण्यासाठी येतात आणि ते जे ₹120 रोप आहे, त्याच्यासाठी केंद्र सरकारकडून 300 350 माफ करा ₹350 अनुदान हे त्यांच्याकडनं आपल्याला मिळतं आणि त्याच्यासाठी काही आवश्यकता नाही. फक्त आपली ती बिलाची ओरिजिनल कॉपी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, साधारणतः आपण ₹120 तिथे देतो आणि ₹350 ते आपल्याला परत देतात. ती पाहणी करून झाल्यानंतर आपलं डायरेक्ट बेनिफिट ते आपल्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतं. त्याच्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र जे असतात आपले 7/12 उतारा आणि 8चा जो उतारे असतात, तर ते आणि काहीतरी आपलं संमतीपत्र त्यासोबत द्यावं लागतं. ते आपल्या शेतामध्ये पाहणी करायला येतात आणि ते आपल्या समोर त्या आपल्या गोष्टींची पाहणी करून, ते आपले मंजूर करून ते बेनिफिट आहे, त्याचे जे पैसे आहेत, ते डायरेक्ट आपल्या अकाउंटवरती ट्रान्सफर करतात. मित्रांनो, सांगायचा विषय हाच आहे, की साधारणतः आपण नारळ रोप कुठूनही घेतो, तर त्याची ऑथेंटिसिटीचं जे असते, त्याचंही त्या कोकणट डेव्हलपमेंट बोर्डमध्ये जपली जाईल आणि आपणाला एक आर्थिक थोडासा फायदाही होईल, असंच या मागचा हेतू आहे मित्रांनो. धन्यवाद.